नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलासमध्ये आज आहेत आपल्यासोबत महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास मंत्री आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे. स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नव्या वर्षाला सामोरं जाताना मागचे काही अनुभव असतील आपल्यासोबत, आपल्या खात्याचे असतील, महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात असतील. पुढे जाताना आपण काही विचार केलाय? नवीन काही योजना आहे मनामध्ये? नवीन वर्ष सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. मला पण मागचं वर्ष हे चांगलं गेलं, तसं स्मूथ गेलं. राजकीय जीवनामध्ये मी अनेक चढउतार पाहिले, अनेक मोठे संघर्ष पाहिले, छोट्या लढाया पाहिल्या, युद्ध पाहिली, पण मागचं वर्ष हे माझ्यासाठी चांगलं गेलेलं आहे. 3 राज्यामध्ये पराभवाला सामोरं गेल्यानंतर भाजप खूप चिंतन करतोय. या नव्या वर्षामध्ये भाजपला काही महत्त्वाची आव्हानं आहेत? साहजिक आहे, विना आव्हानाचं कोणताही पक्ष, कोणतीही संघटना आणि कोणतंही काम होऊ शकत नाही. आणि जेव्हा ज्याच्याकडे आव्हान जोपर्यंत आहे तोपर्यंत जिवंतपणा असतो. आमच्या 3 राज्यांचा जो निकाल आहे त्या निकालांच्या नंतर सुद्धा मी वेळोवेळी हे भाष्य केलेलं आहे की 3 टर्म सरकार असतानाही छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळवता आल्या. आमच्या आणि काँग्रेसमध्ये फक्त 4 जागांचं अंतर मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि त्यामुळे मतांची जर आपण बघितली तर 0.01%, 0.01 to 0.04% एवढाच मतांचा फरक आमच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे जे चित्र आहे ते चित्र आम्हाला, जसं आम्हाला चिंतन आम्ही करणारच, साहजिक आहे, तो आमच्या संस्कृतीचा, पक्षाच्या भाग आहे की कुठल्याही यशावर आणि अपयशावरही आम्ही दोन्ही वेळी चिंतन करतो. तर आम्ही चिंतन करून हे कसं लोकसभेमध्ये जोरात भरून काढता येईल याच्यावर आम्ही काम करणार. 2014 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं की 52% जो ओबीसी समाज आहे त्याचं नेतृत्व पंकजा मुंडेंनी करावं. आज ते नेतृत्व ओबीसीचं या महाराष्ट्रामध्ये दमदार भरायला असं वाटतं तुमच्या रूपानं? पण मी स्वतःचं आकलन स्वतः करणं चूक राहील, कारण स्वतःच्या मी चुका जर स्पष्ट मांडल्या तर कदाचित त्याचं कौतुक होईल, आणि स्वतःच्या पाठीवर जर मी थाप दिली तर कदाचित मी स्वतःचंच कौतुक करते असं चित्र समोर जाईल. पण जेव्हा मी राजकारणामध्ये आज काम करत आहे, गेली 14 वर्ष मी राजकारणात काम करते, गेले 10 वर्ष मी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे. मुंडे साहेबांच्या हाताखाली मी तयार झाले. आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील आणि अनेक राष्ट्रीय आणि राज्यातल्या नेत्यांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टी एक पर्याय म्हणून जेव्हा देशामध्ये उभी राहिली तेव्हा जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंडे साहेबांनी जे राजकारण मी जवळून बघितलं ते वंचितांना व्यासपीठ देण्याचं राजकारण होतं. आणि वंचितांना त्यांचा वाली किंवा वाणी बनणं ही मुंडे साहेबांची एक स्पेशल वाक्य नेहमी प्रत्येक सभेमध्ये असायचं की मी वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी राजकारणात आलो आहे. आणि ते वाक्य माझ्या कानामध्ये सदैव घुमत राहतं. त्यामुळे मला जर वंचितांचा नेता होता आलं आणि वंचितांच्या प्रश्नांना जास्तीत जास्त जागृत राहून काही सोडवणूक करता आली तर मला वाटतं ते माझा नेतृत्व बनायला जास्त आवडेल. वंचिताचं नेतृत्व करताना मुंडेंना पण, गोपीनाथ मुंडे यांना खूप संघर्ष करावा लागला. शरद पवारांशी त्यांनी 2 हात केले, पक्षांतर्गत सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. या नेतृत्वाला झळाळी देताना तुम्हालाही संघर्ष करावा लागतोय पक्षांतर्गत? मला पक्षांतर्गत संघर्ष करावा लागत नाही आहे, कारण आत्तापर्यंत मी ज्या कामं करते आहे त्याचं पक्षाच्या बाबतीमध्ये मला पूर्ण सहकार्य आहे. दुसरी गोष्ट, मी जे मंत्रिपद मला अनुभवायला मिळालं अत्यंत कमी वयामध्ये, ग्रामीण विकास खात्यासारखा अनुभव मला घेण्याची संधी मिळाली, तर पक्षाने मला कोर कमिटीमध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर घेतलं. तर भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये काम करण्याची संधी हा सगळ्यात मोठा माझा अनुभव होता. त्याच्यानंतर मला मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधी, आणि त्याच्यामुळे मला पक्षांतर्गत संघर्ष असं म्हणता येणार नाही. पण राजकारण हा मुळातच संघर्ष, हे ही युद्धभूमी आहे आणि ते रोज एक नवीन संघर्ष असतो आणि त्या संघर्षाला सामोरं गेलं पाहिजे. सावरगावला युद्धभूमी झाली होती. मी एक यूथ लीडर आहे, मी एक वंचितांचा लीडर आहे. आत्ताच तुम्ही स्वतःच वक्तव्य केलं की बहुजनांचा सुद्धा एक चेहरा म्हणून मी समोर आहे. त्यामुळे माझं व्यक्तिमत्व हे जेव्हा मी लाखोचा समुदाय, म्हणजे तुम्ही जर सावरगावच्या गर्दीचा अंदाजा घेतला असेल तर लाखो लोक तिथे होते, आणि लाखो लोकांच्या समुदायाला एक शब्दांमध्ये बांधणं ही कला म्हणजे खूप काही सोपी आणि सहज येत नाही.
त्यामुळे तेव्हा आक्रमक शैली असताना मी मीडियाला आक्रमक वाटले तरी माझ्या लोकांना मी एक त्यांचे प्रेमळ नेता आहे, ताई आहे, आई आहे. म्हणजे ह्याच्यावर टीका पण झाली की आई कशी असू शकते, पंकजा मुंडे एवढ्या तरुण आहेत. पण शेवटी मातृत्व हे स्त्रीमध्ये उपजत असतं आणि मी ज्यांचं नेतृत्व करते त्यांना जर ते दिसत असेल माझ्यामध्ये तर ही माझ्यासाठी खूप मोठी चांगली संधी आहे. तर मी आक्रमक शैलीचा नेता आहेच आहे, पण मला आता आपल्याशी बोलताना सहज बोलता येईल. पण मी लाखोंच्या समुदायाला जेव्हा मी उद्देशून बोलते तेव्हा मला आक्रमक शैली नॅचरल माझ्यामध्ये येते. कारण कदाचित मी मुंडे महाजनांना बघत आणि कोणी म्हणजे इव्हन मोदीजींचं आपण वक्तृत्व बघितलं किंवा मी सुषमाजींचं बघितलं, अटलजींचं बघितलं, अडवाणीजींचं बघितलं, तर हे एक पिंड असतो राजकारणामध्ये किंवा काम करताना. वंचितांच्यासाठी तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा आवाज हा जोरातच असला पाहिजे. हे नेतृत्व इतकं मजबूत होताना तुम्ही म्हणून गेल्या होत्या, एकदा तुम्ही बोलल्या होत्या की मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे. अजूनही वाटतं या राज्याला महिला मुख्यमंत्र्यांची गरज आहे किंवा ते व्हायला पाहिजे? मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असं मी म्हणाले नाही आणि त्या वाक्याचा मला गेले 4 वर्ष सतत उत्तर द्यावं लागतं. आणि मी राजकारणामध्ये काम करताना मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे इतकं अपरिपक्वपणे मी बोलत असेन तर मग मी राजकारणामध्ये आज 4 वर्ष टिकून राहणं एवढं सोपं नाही आहे. मी एका सभेमध्ये गेले होते, तिथे खासदार राजू सातव म्हणाले की आम्हाला वाटलं होतं की आपण मुख्यमंत्री व्हाल, मुंडे साहेबांची ती इच्छा राहिली आणि आपल्या माध्यमातून ती पूर्ण झाली असती. तर मी एवढं म्हटलं की मी जिथेही जाते लोक असं म्हणतात, याचं कारण असं आहे की मुंडे साहेब व्हावे अशी लोकांची इच्छा होती आणि ते कदाचित आशीर्वाद रूपाने मला मिळतं. तर हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. मी त्या खुर्चीवर विराजमान होणं महत्त्वाचं नाही आहे. मुंडे साहेबांच्या पुण्यामुळे जर लोक मला आशीर्वाद देत असतील तर त्याचा स्वीकार करून चांगल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे. एखाद्या पक्षामध्ये एखादं नेतृत्व हे मोठं होतं, भाजप असो, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याला कुठेतरी अटकाव करण्याचा प्रयत्न होतो. तुमच्या बाबतीतही असे अनुभव तुम्हाला आलेत का? कारण त्याची चर्चा ही वेगवेगळ्या स्तरावरती कायम होत असते. मी जेव्हा विरोधांचा विचार करते, विरोधकांचा, तर साहजिक आहे माझ्या नेतृत्वाला अटकाव करण्याचे प्रचंड प्रयत्न झाले. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. राजकारणामध्ये जेवढ्या चर्चा माझ्या डिपार्टमेंटच्या देशभरात झाल्या किंवा जेवढ्या सनसनाटी गोष्टी झाल्या त्यांना मी सामोरं गेले. तर विरोधक म्हणून मला विरोधकांनी अत्यंत सिरियसली घेतलेलं आणि माझ्यावर चांगले आक्रमक हल्ले चढवलेले आहेत आणि ते मी परतवूनही लावलेले आहेत. त्यामुळे मला एक तो चांगला अनुभव होता. आणि विरोधक जेव्हा आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपली शक्ती ही अजून वाढत चालली आहे याचा आपल्याला जाणीव होत असते. आणि पक्षातल्या लोकांनी मला, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी वाढले तर मला हा पक्ष वाटत नाही, हा माझा वाटतो. कारण मुंडे साहेब, माझा जन्म आणि पक्षाचा जन्म हे एकाच काळातली गोष्ट आहे. माझं नाव सुद्धा पंकजा ठेवलेलं आहे तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाच्या सांकेतिक रूपातच ते नाव घेतलेलं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पंकजा मुंडे यांच्याशी दिलखुलास चर्चा आपली सुरूच राहील. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या बीडमध्ये 2019 साली तुमच्या विरोधात धनंजय मुंडे उभे राहणार आहेत. मला याची काही कल्पना नाही. ते माझ्या विरोधात ऑलरेडी उभे राहिले होते आणि त्यांना मी पराभूत केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका, विधान परिषदांच्या निवडणुका याच्यामध्ये पण आम्ही राष्ट्रवादीला चांगलीच पराभूत करण्याची चांगली आम्ही एक चुणूक दाखवलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी प्रॅक्टिस चांगली झालेली आहे पराभूत करण्याची. त्यामुळे जोही समोर येईल त्याला मी पराभूत करेनच. आणि प्रीतम मुंडे ज्यावेळेला उभ्या राहतील 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी, त्यावेळेला त्यांच्या विरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कोणीतरी तगडा उमेदवार उभा केला जाईल, हा एक मुद्दा. दुसरीकडे सावरगावच्या तुम्ही त्या सभेमध्ये म्हणाल होतं की सर्वे रिपोर्ट करून काही होत नाही. तुम्हाला इथे प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांकडनं तुम्हाला प्रतिसाद कसा येतो ते पाहायला लागतं. ह्या सर्वे रिपोर्टमुळे काही गडबड होण्याची शक्यता आहे? मुळामध्ये एक बातमी सतत सारखी चालली होती की अमुक लोकांचे सर्वे वाईट आहेत. त्या बातमीचं उत्तर होतं ते, सर्वेंना उत्तर नव्हतं ते. त्यामुळे बातम्यांमुळे नकारात्मकता चालली. प्रीतम मुंडे किंवा आणखी कोणी यांचे जागा धोक्यात वगैरे. तर ह्या गोष्टींवर आपण सर्वत्व अवलंबून राहू शकत नाही. राजकारणामध्ये स्वतःचंही आकलन आवश्यक आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 2 सीट मी सर्वेच्या अगेन्स्ट दिल्या होत्या आणि ते दोन्ही चांगल्या मतांनी निवडून आल्या. जेव्हा तुम्ही तिकीट देता
किंवा तुम्ही उमेदवार ठरवता तेव्हा ते उमेदवार केवळ त्या पर्टिक्युलर मतदारसंघापुरता इफेक्ट नसतो, त्याचा आजूबाजूच्या राजकारणांवर इफेक्ट असतो आणि ते माणूस ठरवून देत असतो. तेव्हा सर्वे रिपोर्ट एखादा दिशा ठरवू शकतं पण निर्णय ठरवू शकत नाही असं माझं मत. मुंबईच्या व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जातात, म्हणजे एक मंत्री, सगळेच मंत्री मी फिरताना महाराष्ट्रात पाहत नाही. तो जो बेस तुम्ही गेल्या 4 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये तुम्ही जो कमावलेला आहे तो नेमका काय आहे? तुम्ही काय चित्र पाहिलं महाराष्ट्राचं? मी ग्रामीण विकास मंत्री आहे, त्यामुळे मला महाराष्ट्रात फिरणं क्रमप्राप्त आहे. मी घरात बसून मंत्रालयात बसून ग्रामीण विकास नाही करू शकत आणि मी फील्डवरचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला फील्ड सभा गाजवणं, लोकांची गर्दी जमा करणं हे माझं थोडंसं एक्सपर्ट काम मला चांगलं करता येतं. यात्रा करणं, सभा करणं, चांगल्या इव्हेंट्स घेणं याच्यामध्ये मी चांगली डिलिव्हर करू शकते. कारण मुंडेसाहेब असताना सुद्धा त्यांच्या इव्हेंट्स मी सांभाळायचे. सभाचं जे बॅकस्टेज प्लॅनिंग असायचं, कसं स्टेज असावं, लोक कसे असावे, किती लोक आले पाहिजे, कसा ग्राउंड पाहिजे, कसे प्रमोशन झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला थोड्या आवडतात करायला, तर मी त्या चांगल्या करते. आणि त्यामुळे मी जनरली इव्हेंट्स किंवा लोकांपर्यंत डायरेक्ट जाऊन संवाद करण्यामध्ये जास्त बिलीव्ह करते. प्रीतम मुंडे या कमी पडतात या सगळ्या याच्यामध्ये लोकांशी संवाद साधण्यात, की त्यांच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे? त्यांचा लिमिटेड एरिया आहे, त्या खासदार आहेत आणि त्या मी त्यांच्यापेक्षा वयाने पण मोठी आहे, भूमिकेने मोठी आहे आणि मी राज्याची नेता आहे. त्यामुळे माझं क्षेत्र राज्य आहे. प्रीतमचं क्षेत्र आज तरी बीड जिल्हा पुरतं रिलेक्टंट नाही किंवा त्यांच्याशी संवाद इझिली ते अवेलेबल होऊ शकत नाही बीडमध्ये असं बोललं जातं. नाही, त्या बीडमध्ये खूप रेग्युलरली असतात आणि त्या बीड जिल्ह्यापुरत्या मर्यादित आणि त्यांच्या विकास कामापुरत्या मर्यादित असतात, राजकीय गोष्टींमध्ये कमी भाग घेतात. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोघेही युतीमधला पेच जो व्हायचा ते सोडवण्याचं काम करायचे. पूनम महाजन आणि पंकजा मुंडे या दोघी एकत्र येऊन कधी असं वाटत नाही की यातला पेच सोडवावा किंवा शिवसेना भाजपमध्ये काही महत्वाची तुमची भूमिका असावी? आमची भूमिका नेहमी सकारात्मक असणारच आहे आणि राहीलही, पण हे सोडवण्यासाठी ज्यांना पक्ष जबाबदारी देईल ते नक्की ते पेच सोडवतील. आज आम्ही त्या भूमिकेत नाही आहोत आणि जेव्हा पक्ष आम्हाला सांगेल की तुम्हाला हा पेच सोडवायचा तेव्हा आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे एकत्र येऊन राष्ट्रीय आणि राजकारण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आणि केंद्राचं राजकारण हे सांभाळायचंय. त्यांच्यामध्ये जो एकजिन्सीपणा होता, त्यांच्यामध्ये जी एकवाक्यता होती आणि जे चित्र दिसायचं महाराष्ट्राच्या राजकारणात, त्याचा एकंदरीत जो परिणाम होता तो तुमच्या रूपानं पुढच्या पिढी तो कॅरी ऑन झाला नाही का, असा माझा प्रश्न. नाही, कारण पहिले तर भारतीय जनता पार्टी हा काही एका परिवाराचा पक्ष असं म्हणलं तर चुकीचं होईल. मुंडे साहेब आणि प्रमोदजी ह्यांचं जे राजकारण आहे त्याची सुरुवात एकाच काळात झाली. त्यांच्या वयामध्ये हार्डली 1 वर्षाचं अंतर होतं, त्यांच्या करिअरमध्ये पण अंतर तसं नव्हतं आणि त्यांनी सतत ते आपल्या जीवनामध्ये पुढे गेले. राष्ट्रीय राजकारणाकडे प्रमोदजी वळले आणि मुंडे साहेब हे राज्याच्या राजकारणात राहिले आणि त्यांचा जो प्रवास होता तो टोटली वेगळा आहे. आमचा प्रवास हा टोटली वेगळा आहे. आता मी राज्याच्या डिसिजन मेकिंग भूमिकेमध्ये आहे आणि पूनम ही राष्ट्रीय युवा मोर्चाचं नेतृत्व करत आहे. तर असे प्रसंगच येत नाही जिथे आम्ही दोघी एकत्र बसावं, कारण असं डायस नाही आहे. ज्या दिवशी त्या डिसिजन मेकिंग ग्रुपमध्ये आम्ही दोघी 2 ठिकाणचे असू तेव्हा कदाचित आम्हाला संवाद करायची गरज आहे. पण व्यक्तिगत आमचा जो संवाद आहे म्हणजे बहीण म्हणून तो आहेच आहे. पण आज आम्ही त्या भूमिकेत नाही आहे ज्या भूमिकेत प्रमोदजी आणि मुंडे साहेब होते. त्यामुळे आमच्यामध्ये तसा संवाद जाऊन पक्षाचे पेच सोडवण्याची जबाबदारी कधी आली नाही. धनंजय मुंडे असं म्हणाले की सुडाचं राजकारण केलं जातं बीडच्या राजकारणामध्ये. काय सुडाचं राजकारण केलं जातं याच्यावर त्यांनी काय म्हणले आणि कोणत्या अपेक्षांनी म्हणले हे मला नाही सांगता येणार. पण बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा असं म्हटलं की पूर्वी विनाकारण लोक निगेटिव्ह बोलायचे. बीड जिल्हा मध्ये जरा दहशतच असते, बीड जिल्ह्यामध्ये टोळी युद्ध असतं, बीड जिल्ह्यामध्ये भांडणं असतात, बीड जिल्ह्याचं राजकारण अत्यंत तीव्र असतं आणि कोणता चांगला अधिकारी जाणार नाही, विकासाच्या नावाने बीड जिल्हा मागे, अशा गोष्टी बोलल्या जायच्या. कारण गेल्या 15 वर्ष बीड जिल्हा हा राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिल्हा होता. पण बीड जिल्ह्याला विकासाकडे बघताना राष्ट्रवादींनी तेव्हा सुडाचं राजकारण केलंय हे धनंजय मुंडेंना म्हणायचं असेल तर मला माहीत नाही. पण बीड जिल्ह्याकडे कोणी कधीही बघितलं नाही. बीड जिल्हा राजकारणामध्ये 5 आमदार गेले, 2 टर्म बीड जिल्ह्याने राष्ट्रवादींनी दिले, बीड जिल्ह्याने राष्ट्रवादीचे दिले. 1 पंचायत समितीची इमारत, 1 किलोमीटरचा रस्ता, 1 नॅशनल हायवे काहीही बीड जिल्ह्याला मिळालं नाही.
आणि मी राजकारणामध्ये जेव्हा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचं एक स्वीकारली जबाबदारी, तेव्हा 10,000 कोटीचे नॅशनल हायवे बीड जिल्ह्यामध्ये झाले, हजारो कोटीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि ग्रामीण रस्ते झाले, जलसंधारणाची कामं झाली, प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती इमारत उभी राहिली, पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदची इमारत उभी राहिली, 35 कोटी रुपये मी निजामकालीन शाळांना देऊन त्या शाळांची दुरुस्ती केली. म्हणजे बीड जिल्हा हा स्त्री भ्रूण हत्येमध्ये राज्यामध्ये सगळ्यात नंबर 1चा जिल्हा होता. आज बीड जिल्ह्यामध्ये जे 789 मुलींचं जन्माचं प्रमाण होतं ते आज 917 झालेलं आहे ॲव्हरेज राज्याचा, आणि बीड जिल्ह्यामधलं 934 आहे. म्हणजे ही बीड जिल्ह्याची सुडाचं राजकारणाची प्रचिती आहे, पावती आहे का बीड जिल्ह्याच्या विकासाच्या राजकारणाची पावती आहे? बीड जिल्ह्यामधल्या कुठल्याही राजकीय विरोधकाला मी कधीही त्रास दिला नाही किंवा त्यांना कमी करण्यासाठी काम केलं नाही, पण माझं राजकारण यशस्वी करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलेली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही दिलखुलासमध्ये पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा ही अशी सुरू राहील. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचा जो मुद्दा होता तो खूप लावून धरला आयुष्यभर, आणि त्यामुळे त्या लोकांचं एकंदरीत त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्या नेतृत्वातही तो दमदारपणा आला, कारण ते ग्राउंडवरती काम करत होते. आपल्या बाबतीत असं होतं किंवा आपण तसा प्रयत्न करता किंवा त्यांचे मुद्दे सुटलेत? हो, मी ऊसतोड कामगारांचं मुंडे साहेबांनंतर नेतृत्व आहेच आहे, निर्विवाद आहे. ऊसतोड कामगारांनी मला खूप मोठी साथ दिली. मी मंत्री होण्याच्या आधी ऊसतोड कामगारांनी मुंडे साहेबांची जी जागा त्यांचे नेतृत्व म्हणून होती ती मला बहाल केली अक्षरशः, आणि माझ्यासाठी ती फार मोलाची गोष्ट आहे. त्यांच्या प्रत्येक संघर्षात मी त्यांच्यासोबत उभी राहिले. सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये मी सहभागी झाले, आणि 2 वेळा मी मंत्री झाल्यानंतर त्यांच्या ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये मी वाढ करून दिलेली आहे. मागच्या वेळी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं तेव्हा 20% वाढ दिली, आणि आता आपण खूप गंभीर दुष्काळाची परिस्थिती असताना, ऊसाच्या कारखानदारीची परिस्थिती कठीण असताना सुद्धा आपण ऊसतोड कामगारांना 5% त्यांच्या मजुरीमध्ये वाढ ही करून दिलेली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार माझ्याबरोबर आहेत, ऊसतोड कामगार संघटना माझ्याबरोबर आहेत, आणि ऊसतोड कामगारांचं नेतृत्व हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत मी जीवित आहे त्यांचं नेतृत्व करताना ऊसतोड कामगारांची संख्या ही कमी व्हावी असे माझे प्रयत्न असले पाहिजे. म्हणजे त्यांची मुलं शिकावीत, त्यांच्या मुलांना त्यांच्या कष्टातून ते बाहेर पडून कुठेतरी चांगलं जीवन जगण्याची संधी मिळावी, ह्याच्यासाठी माझं योगदान राहणारच आहे. म्हणून ऊसतोड कामगार महामंडळाची सुद्धा घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. त्याच्यामध्ये थोडे लीगल प्रश्न होते, कारण हा असंघटित कामगार आहे, ह्यांची नोंदणीच मुळामध्ये नाही. त्यामुळे आता नोंदणी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, आणि त्याला थोडंसं प्रोसिजरमध्ये वेळ लागला, पण ऊसतोड कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या रक्षणासाठी हे महामंडळ आम्ही यशस्वीपणे त्याची सुरुवात करू. आता त्याच्याच घोषणाही झालेली आहे. त्याच्या 100 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला, 10 कोटी त्याची जी टोकन आहे ती पण दिलेली आहे. त्यामुळे आता ते मंडळ यशस्वी चालू झालं तर भवितव्य त्यांचं चांगलं जाईल. तुम्हाला एक खंत वाटते की आता सरकारचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे, नव्या आव्हानाला सामोरं जायचं आहे, काही गोष्टी राहून गेल्या, रेल्वे सेवा अजूनही आली नाही परळीमध्ये? राहून काही गेलं असेल, छोट्या मोठ्या गोष्टी, काही गोष्टी 2 महिने 4 महिने लेट होत असतील एवढाच विषय आहे, पण मला खंत नाही. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याच्या विकासाचा ग्राफ जर आपण बघितला टेक्निकल अँड सायंटिफिक, तर बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठा विकास निधी आला आहे. आणि माझे विरोधकसुद्धा मी विकास नाही केला अशी टीका करू शकत नाहीत. म्हणजे उगीच आव काढून काही 4 गोष्टी बोलतील, पण ते स्वतः सत्तेत असताना, त्यांच्याकडे मंत्रिपद असताना, त्यांच्या देशात आणि राज्यात नेते असताना सुद्धा त्यांना साधं एखादं आरोग्य केंद्र सुद्धा उभं करता आलं नाही आहे. त्यामुळे आज माझे विरोधकसुद्धा मी विकास नाही केला किंवा निधी नाही आणला असं म्हणूच शकत नाही, कारण ते सगळं तिथे डोळ्याला दिसतंय, रेकॉर्डवर आहे. खंत मला कशाची वाटत नाही, फक्त थोडंसं काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे, जसं आता रेल्वे लँड ॲक्विजिशनमुळे काही गोष्टी अडकल्या, त्यामुळे एखादा महिना लेट झाला आहे. पण रेल्वेचा शब्द आम्ही पूर्ण केला, तर रूळ अंतरले गेले, ते ट्रायल झालं इंजिनचं, आणि मग ती रेल्वे सुरू पण या वर्षामध्ये होणार आहे. 8 लाख बोगस लाभधारक, इतकी मोठी संख्या ही यावी या मुलांमध्ये ज्यांचा वयोगट हा 6च्या खाली आहे. असं कुठलंही रेकॉर्ड माझ्याकडे नाही आहे. ही बातमी कुठल्या तरी एका वर्तमानपत्रात आली होती, आणि ती बातमी महिला बालकल्याण विभागाने ट्विट केली.
त्यांच्या ट्विट करण्याचा हेतू असा असावा कदाचित की जर आपण बायोमेट्रिक्सवर गेलो किंवा लाभधारक आधार कार्डवर घेतले तर आपण बोगस लाभधारकांपासून जो धोका आपल्या शासनाच्या अर्थव्यवस्थेला होतो तो टाळू शकतो. या क्षेत्रामध्ये काम करत असताना निश्चितपणे काही दलाल लोक काम करतात, काही लोक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न कोणत्याही करतात. क्षेत्रात करतात आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आकडेवारी ही निश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतलेला आहे हातामध्ये आणि मला वाटतं भविष्यामध्ये इतिहासामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलं पाहिजे एवढ्यासाठी की अनेक गोष्टी त्यांनी केल्यात. एवढ्यासाठी का महत्त्वाचं आहे की गरिबांना एकतर त्यांनी बँकिंग सेक्टरमध्ये आणलं, जनधन अकाउंट आणलं आणि दुसरं म्हणजे त्यांनी आधार कार्डचं कंपल्शन केलं, म्हणजे आधार कार्ड केलं म्हणजे एक प्रत्येक जो नागरिक आपल्या देशामध्ये त्याचा आज रेकॉर्डेड नंबर आहे, म्हणजे त्या नंबरच्या आधारावर आपण भ्रष्टाचाराला फार मोठं आळा घालू शकतो. आणि म्हणून मी म्हणते की कदाचित चुकीची आकडेवारी असू शकत होती पण त्याचं प्रमाण वरच्यावर शून्यावर जाणार आहे. मुलांचं आरोग्य हे तंदुरुस्त करण्यासाठी, त्यांना आणखी सुदृढ बनवण्यासाठी 34% ते 22% किमान 2022 पर्यंत आणण्याचं केंद्र सरकारचं ध्येय आहे. पण अशा जेव्हा काही गोष्टी घडतात खात्यामध्ये म्हणा किंवा क्षेत्रामध्ये म्हणा तर तेव्हा ती चिंतेची बाब ठरत नाही का? हे पण मुलांचं आरोग्य आणि भविष्य ही चिंतेची बाब ज्या देशासाठी नसते त्या देशाला काही पुढचा म्हणजे विकास दिसू शकत नाही. मला असं वाटतं की कुपोषण हा आपल्या देशाला लागलेला अत्यंत मोठा काळा चेहऱ्यावरचा डाग आहे आणि तो कुपोषण मुक्त भारताची घोषणा आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली आहे. नेमकं काय कारण आहे? तुम्हाला का वाटतं की हे 2 कारण आहेत ज्याच्यामुळे या राज्यातलं कुपोषणाचा जो आकडा आहे तो कमी होत नाही काही केल्या? मुळामध्ये आपल्याकडचा जो बालमृत्यूचा आकडा आहे तो गेल्या 10 वर्षाचे आपण आकडे जर बघितले, आज आपण आपले 19 हा बालमृत्यूचा आज आपला आकडा आहे आणि आपण 45 होता त्यावरनं आपण 19 वर आलो. म्हणजे जेव्हा मी मंत्री झाले तेव्हा जवळपास तो आकडा 30 होता, त्याच्यावरून 19 वर आलं. म्हणजे आकडा बालमृत्यूचा कमी होतो याचा अर्थ कुठेतरी कुपोषणावर आपण चांगलं काम करतोय. म्हणजे गर्भदा मातांना, स्तनदा मातांना आपण आहार देतोय आणि शिशूंची काळजी घेतोय. आता याच्यामध्ये आरोग्य विभाग, महिला बाल विकास विभाग आणि आदिवासी विभाग हे 3 विभागांचा फार महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल आहे. कुपोषणाचं प्रमाण विशिष्ट विभागांमध्ये जास्त आहे, जिथे अज्ञान जास्त आहे, जिथे अंधश्रद्धा जास्त आहे आणि त्या विभागांमध्ये जास्त प्रयत्नांची गरज आहे. बरोबर आहे. म्हणून आम्ही आता एक GR काढला, नवीन कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की जनरली आपण जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो तेव्हा आपण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र असं आपण करतो. कारण कोकण, कारण आपल्याकडे विदर्भ मागासलेला आहे, मराठवाडा मागासलेला आहे, त्याची मागासलेपण कमी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी तिकडे जाऊन काम करावं. पण आपण कुपोषणाच्या बाबतीत मात्र आदिवासी विभागांमध्ये आधी नियुक्ती देण्याचा बालविकास अधिकाऱ्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा फार चांगला परिणाम आपल्याला भविष्यामध्ये दिसून येईल. मला हा प्रश्न पडतो की आपण एवढे वर्ष हे का नाही केलं आणि आता त्याचं उत्तर हेच आहे की चला आता जे नाही झालं ते आपल्या कार्यकाळात तरी आपण त्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये जो बदल आहे तो करावा आणि प्रवृत्तींमध्ये बदल केल्याशिवाय आपण विकास साधू शकत नाही. जय महाराष्ट्र सोबत आपण दिलखुलास गप्पा मारल्या. पंकजाताई, आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.